कळव्यातील शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी 1 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत वाहतूक शाखा आणि नवी मुंबईतील प्रारंभ फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने HIV/AIDS जनजागृती आणि रस्ता सुरक्षा मार्गदर्शन पथनाट्याचे आयोजन करण्यात आले होते। प्रारंभ फाउंडेशनच्या सहाय्याने चालक मालक संघटना आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली आहे। या रस्ता सुरक्षा अभियानाच्या माध्यमातून अल्पवयीन वयोगटातील वाहन चालवू नये, सिग्नल जंपिंग, ड्रिंक अँड ड्राईव्ह, सेट बेल्ट अशा विविध काळजी न घेतल्यास अपघात होऊ शकतो आणि त्यामुळे मृत्यूचे प्रमाण वाढलंय। हे अपघाताचे प्रमाण कमी व्हावं यासाठी ठाणे महापालिका पोलीस आयुक्तालयातर्फे या अभियानाअंतर्गत नागरिकांनी सतर्क राहण्याचे व काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केलंय। यावेळी प्रारंभ फाउंडेशन नवी मुंबईचे अध्यक्ष प्रकाश भोसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरख पाटील, प्रारंभ फाउंडेशनचे संजय भोसले, प्रोजेक्ट भरोसाचे हनोक शिंदे यांच्यासह असंख्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते। आपण महाराष्ट्र शासन केंद्र शासनाचा राज्य सुरक्षता अभियान 2024 अंतर्गत शिवाजी चौक कळवा या ठिकाणी जिथे आपण चालक मालक संघटना, रिक्षा चालक मालक संघटना तसेच इतर नागरिक यांना प्रारंभ फाउंडेशन नवी मुंबई यांच्यामार्फत आपण इथे एक पथनाट्य आयोजित केलं होतं। त्याबाबत त्यांनी HIV आणि रस्ता सुरक्षा अभियानासंदर्भात पथनाट्य आयोजित करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला। कारण काय की आज आपण रस्ता सुरक्षा अभियानामध्ये जर म्हटलं तर सर्वात जास्त मृत्युमुखी पडण्याचं जे आहे मृत्युमुखी पडतात ते रोड सुरक्षा आपला रोड अपघातामध्ये पडतात। कारण कोणत्याही ठिकाणी नैसर्गिक आपत्ती असो किंवा युद्ध परिस्थिती असो त्याच्यामध्ये इतके मृत्युमुखी पडत नाही, त्यात रस्ता अपघातामध्ये पडतात। त्यानिमित्ताने दरवर्षी शासनातर्फे हा प्रोग्राम आयोजित केला जातो। तर याच्या मागचा हेतू असा आहे की लोकांमध्ये जनजागृती होऊन लहान वयोगटातील मुलं वाहन चालवणार नाही, सिग्नल जंपिंग करणार नाही, मद्यप्राशन करून वाहन चालवणार नाही, त्याच्याबरोबर आपल्याला सीट बेल्ट लावून विदाऊट हेल्मेट आपण वाहन ज्या ज्या कारणांनी आपला रोड अपघात होऊ शकतो आणि आपण मृत्युमुखी पडू शकतो तर ते होऊ नये यामागचा हेतू शासनाचा आणि ठाणे पोलीस आयुक्तालयामार्फत हा प्रोग्राम आयोजित करत आहोत। तो जागृतीचा कार्यक्रम ठेवलेला आहे, हे आपण कुठे कुठे आणि चाललेलं आहे? आम्ही दरवर्षी नवी मुंबईमध्ये ठाण्यामध्ये आम्ही करत असतो। जागोजागी आम्ही पथनाट्य वगैरे असतात त्यानिमित्ताने आम्ही करतो। तर यावर्षी आम्ही ठाण्यामध्ये करत आहोत। आमचा उद्देश एकच आहे की लोकांना जागृती व्हायला पाहिजे। लोकांना माहीत आहे तरी पण लोकांना सांगणं, अवेअरनेस करणं। आणि आमचं जे फाउंडेशन जे आहे विशेष करून आम्ही HIV/AIDS ग्रस्त लोकांमध्ये आम्ही सेवा करतो। शिवाय रस्त्यावरती जे लोक जखमी अवस्थेत पडलेले असतात त्यांना उचलणं, त्यांना इलाज करणं, दवाखान्यात नेणं वगैरे, इव्हन त्याच्या गावाला सोडणे, अशा प्रकारे आमचे बरेच काही उपक्रम आहेत। धन्यवाद साहेबांनी आम्हाला मौका दिला, आज या ठिकाणी आम्हाला संधी मिळाली। आता आम्ही यानंतर महापे नवी मुंबईमध्ये करत आहोत, पुढे वाशी 19 करत आहोत। अशा प्रकारे आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो।